काही स्वप्न अशी असतात जी आपण मोठ्याने बोलत नाही, ती आपण मनाच्या कप्प्यात अलगद जपून ठेवतो. रोजच्या धावपळीच्या जबाबदाऱ्या, गर्दीत, कधी आशेने तर कधी शांत संयमाने आपण त्या स्वप्नांकडे पाहत राहतो. माझ्यासाठी असंच एक स्वप्न होतं. स्वतःच्या नावावर एक छोटासा प्लॉट असावा. आणि आज अभिमानाने सांगते, 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण झालं. या निसर्गरम्य आणि शांत आशीर्वादित भूमीत माझा स्वतःचा प्लॉट झाला. हा फक्त जमिनीचा तुकडा नाही, हा माझ्या कष्टाचा, विश्वासाचा आणि भावनांचा साक्षीदार आहे. आज याच फ्लॅटच्या बोरवरच्या सवासनी मला घालायच्या होत्या. आपल्या संस्कृतीत बोर हे फक्त फळ नसतं किंवा बोर हे फक्त पाणी देणारं साधन नसतं. ती एक असते साधेपणातली गोडी, टिकून ठेवणारी ताकद आणि जीवनातील समाधानाचं प्रतीक आहे. बोरच्या सुवासिनी म्हणतात, सुवासिनी म्हणजे मंगल, सौभाग्य आणि आशीर्वाद. ही भूमी सदैव आनंदी राहो, समृद्धी राहो आणि प्रत्येक पावलावर आशीर्वाद लाभो, या भावनेतून हे नाव जन्माला आलं आहे. 12 वर्षाचा संघर्ष, शांतपणे ठाम, हे स्वप्न एका दिवसात पूर्ण झालेलं नाही. कधी आर्थिक अडचणी आल्या, कधी परिस्थितीची दिशा बदलायला भाग पडलं, कधी स्वतःवरच शंका झाली, पण प्रत्येक वेळी मनात एकच आवाज होता, एक दिवस हे नक्की होणार. रोज थोडी बचत, थोडी आशा, थोडा संयम आणि खूप सारा विश्वास. आज जेव्हा त्या मातीला हात लागला तेव्हा जाणवलं, प्रतीक्षेचं सोनं झालं. त्या क्षणाचं वर्णन करणं खूप अवघड आहे. आज त्याच प्लॉटवरील बोरच्या सुवासिनी घालायच्या होत्या. कशा होतील, काय होतील, मनात धाकधूक होतीच. सकाळी लवकर उठले, सगळा स्वयंपाक करून घेतला. पोळ्या तेवढ्या राहिल्याच होत्या करायच्या, पण म्हणतात ना, देवाला जेव्हा करून घ्यायचं तेव्हा करून घेतोच. प्लॉट घेऊन 6 महिने झाली, पण बोरच्या सुवासिनी घालायच्याच राहिल्या होत्या. मैत्रिणींनी येऊन हातभार लावला. सगळ्यांच्या हातभारामुळे ह्या बोरच्या सुवासिनीही चांगल्या होतीलच अशी आशा आहे. खूप साधा स्वयंपाक केला. वरण, भात, पोळी, भाजी, हरभऱ्याची भाजी, आंबील, घुगऱ्या आणि पुरणाची पोळी, हे सगळं दाखवणं, भजे, कुरवडी, पापड, हे एका छोट्याशा ब्लॉगमध्ये सगळं दाखवणं शक्य नाही. हा मी ब्लॉग तुमच्यासाठी का शेअर करते, कारण माझं 12 वर्षाचं स्वप्नही सत्यात उतरलेलं आहे. मनात धाकधूक होती, कसं होईल, काय होईल. सगळं काही नीट, देवाने मनातून वरतून आवाज दिला की सगळं काही नीट होईल. आणि त्या क्षणांचं वर्णन, त्या दिवशी सूर्यास्त शांत होता. बऱ्या वाऱ्याची झोप मातीचा गंध घेऊन येत होती. मी जमिनीवर उभं राहून चारही बाजूला पाहिलं. काही क्षण डोळे मिटले आणि मनात एकच विचार आला, हे खरंच माझं आहे. डोळ्यात पाणी आलं, कारण ही फक्त खरेदी नव्हती, ही माझ्या आयुष्याचा एक नव्या वर्षाची सुरुवात होती. उद्याचं स्वप्न. बोरच्या सुवासिनी ही फक्त मोकळी जमीन राहणार नाही, येथे उभं राहील एक छोटंसं उबदार घर, अंगणात तुळस, आजूबाजूला फुलझाडं आणि सावली देणारं छान मस्त झाडं. इथे सण साजरे होतील, हास्य घुमेल, आठवणी तयार होतील. ही जागा आमच्या कुटुंबाच्या प्रेमाची आणि एकतेची ओळख बनेल. या स्वप्नांच्या प्रवासात अनेकांचा हातभार आहे. आई वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाचा विश्वास, मित्रांची साथ आणि स्वतःच्या मेहनतीवरचा ठाम भरोसा, या सर्वांशिवाय हे शक्य झालं नसतं. या प्रवासाने मला 3 गोष्टी शिकवल्या. मोठं स्वप्न असलं तरी संयम ठेवा, परिस्थिती बदलते पण ध्येय सोडू नका. विश्वास ठेवा स्वतःवर आणि वेळेवर. स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागतो, पण जेव्हा ते पूर्ण होतं तेव्हा प्रत्येक संघर्ष अर्थपूर्ण वाटतो. बोरच्या सुवासिनी ही केवळ जागा नाही, ती एक भावना आहे. ती 12 वर्षाच्या आशेची कहाणी आहे. ती आशीर्वादाचं प्रतीक आहे. आज मी अभिमानाने म्हणू शकते, माझं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रवास अजून सुरूच आहे. याच जागेवर, याच ठिकाणी आणखी मोठं घर होईल. पक्ष्यांच्या किलबिटाटाबरोबरच घरातील छोट्या मोठ्यांच्या किलबिलाटही होईल. बोरच्या सुवासिनीची सगळी तयारी घेतली. बांगड्या, हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, गंध सगळं केलं. सगळ्यांच्या हाताने, सुवासिनीच्या हाताने बोरची पूजा करून घेतली. मनाला एक अंतून आवाज येत होता की जे काय झालं, आपल्या परंपरेमध्ये जे काय आहे ते खरंच अनमोल आहे. देवाविषयी कृतज्ञता दाखवण्याची वेळ असते आणि देवा आपल्या पाहूनच आपली मुलंही शिकतात ह्या गोष्टी. 7ही सुवासिनीच्या हातून ओटी भरून घेतली.
पूजन करून घेतलं. माझ्या नव्याबरोबरच जुन्याही बोरची पूजा करून घेतली. जुन्याही बोरला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. दही भात सगळीकडे शिंपून घेतला. सुवासिनीच्या जेवणाने मनाला एक मनातून असं अंतर्मनातून समाधान वाटलं की आज माझ्या हातूनही चांगलं काम घडलं. बोरच्या सुवासिनी या नावात माझं मन गुंतलं आहे. या नावात माझ्या 12 वर्षाची प्रतीक्षेचा गंध आहे. या मातीमध्ये माझ्या आशांचा ठेवा आहे. आज जेव्हा वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येईल तेव्हा ती जणू सांगते, तू थांबशील पण हार मानली नाहीस, म्हणून आज हे शक्य झालं. हे स्वप्न पूर्ण झालं. डोळ्यात आलेलं पाणी दुःखाचं नव्हतं, ते समाधानाचं होतं. स्वप्न पूर्ण झाल्याचं होतं आणि एका नवा सुरुवातीचं होतं. ही कहाणी इथे संपत नाही. खरं तर इथूनच ती सुरुवात होते. कारण बोरच्या सुवासिनी फक्त जमीन